नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026च्या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलं होतं, कोणतीही परीक्षा द्यायची असू द्यात तर ही परीक्षा देण्यासाठी सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी असते ती म्हणजे त्या परीक्षेत आत्तापर्यंत कोणत्या पार्टवरती कसे प्रश्न विचारले गेले हे प्रश्न जर तुम्ही समजून घेतले तर येणारी बोर्डाची किंवा कुठलीही परीक्षा असू द्या ती कशी असेल याचा एक अंदाज येऊन जातो आणि तुमची मानसिक तयारी त्या परीक्षेसाठी होते. म्हणूनच आपण 12वी बोर्डाच्या संदर्भात पाठीमागं होऊन गेलेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यातल्या प्रश्नांवरती फोकस करतो आहे. आज हा तिसरा व्हिडिओ आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे पूर्वी झालेल्या प्रश्नांचा अभ्यास यामध्ये आपण विचारात घेतो आहे. तर यामध्ये ऑक्टोबर 2021 ते जुलै 2025 आत्ताची जी शेवटची परीक्षा झाली तोपर्यंत ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. पहा, आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्क असलेला आणि टोटल 12 मार्क असलेला हा प्रश्न म्हणजे एक प्रश्न 4 मार्काला 3 प्रश्न सोडवले की 12 गुण होतात. यामध्ये कोणत्या प्रकरणांवरती आणि कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले गेले यावरती आपण विचार करूयात. पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. मक्तेदारीची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भारतीय नाणे बाजाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. सर्वच्या सर्व प्रश्नात 4 मुद्दे विचारात घेतलेले आहेत आणि स्पष्ट उल्लेख आहे 4 मुद्द्यांचा. म्हणून परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीने कसे तुम्हाला ते मुद्दे लिहिता येईल यावरती फोकस करणं गरजेचं आहे. प्रश्न लक्षात ठेवूया. नेक्स्ट पुढच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न रिपीट झालेत का हे आपल्याला विचारात घ्यायला लागेल. नेक्स्ट यानंतर जी परीक्षा झाली त्यामधले प्रश्न पहा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. मक्तेदारीची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उपयोगितेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या कोणत्याही 4 अडचणी स्पष्ट करा. आणि मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. प्रत्येक ठिकाणी 4 मुद्दे ह्याही प्रश्नांमध्ये दिसतात, ह्याही वर्षी दिसतात. व्याप्ती असं का म्हटलं नाही कारण तिथं 4च मुद्दे आहेत. जिथं नाही आहे तिथं म्हणणार नाहीत. जिथं जास्त मुद्दे असतील तिथं 4 प्रश्न उल्लेख केले जातील. नेक्स्ट पुढची जी एक्झाम झाली ज्यामध्ये पहा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करा. यावरून आपल्या लक्षात आलं असेल 4 मुद्द्यांच्या पुढं प्रश्न ह्यामध्ये लिहिण्यासारखा नाहीच कारण स्पष्ट 4 मुद्दे विचारलेत म्हणून आपल्याला जास्त लिहिण्याची गरज नाही. पण प्रश्न येत आहेत ते प्रश्न पहिला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रावरती, दुसरा येतो लवचिकतेच्या पद्धतींवरती, तिसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आहे, चौथा प्रश्न नाणे बाजार भांडवल बाजाराच्या संदर्भातला आपल्याला दिसून आला. इथं घटत्या सीमांत उपयोगितेच्या एक सिद्धांताचा प्रश्न विचारला आहे पण याच्या आधी बाजाराच्या प्रकारांवरती प्रश्न आलेले आहेत म्हणजे हे प्रकरणं महत्त्वाची असणार आहेत. यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नातील चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र परिमाण स्पष्ट करा. उपयोगितेचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. अंदाजपत्रकाचा अर्थ सांगून प्रकार स्पष्ट करा. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. म्हणजे प्रश्न जवळपास त्याच प्रकरणांवरती आहे. एखादं प्रकरण चेंज केलेलं आपल्याला दिसते, बाकी सर्व प्रकरणं सेम आहेत. यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पूर्ण स्पर्धेचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकाच्या प्रकरणातलं एक उदाहरण या ठिकाणी विचारलं होतं यावर्षी. त्यानंतर सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करायचे होते. व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारण्याचे कार्य स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रकरणं तीच आहेत, फक्त मी सांगतो की एखादं प्रकरण चेंज होतं आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेतलं आणि दुसरं एखादं नवीन प्रकरणातला प्रश्न एखादा
विचारला जातो आहे. बऱ्यापैकी तेच प्रश्न आणि तेच प्रकरणं रिपीट होताना दिसून येत आहेत. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. भांडवल बाजार, नाणे बाजाराच्या समस्यांवरती आणि भूमिकेवरती प्रश्न विचारले जाते. उपयोगितेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये. उपयोगितेची वैशिष्ट्ये रिपीट झाला. त्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. हा प्रश्न 4 मार्कातही येतो आहे आणि 8 मार्कामध्ये पण रिपीट विचारला गेलेला आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिलं प्रकरण आहे की ज्याच्यावरती सतत प्रश्न पडलेलेच आहेत, म्हणून तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा पुढची परीक्षा आहे त्यामध्ये देखील स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्मची वैशिष्ट्ये रिपीटली विचारली जातात किंवा व्याप्तीवरती प्रश्न रिपीट होतो आहे. मागणीचे प्रकार पुन्हा आलेला आहे. पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्धारक प्रकरणच बदललं. सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरण, त्याच प्रकरणातला वेगळा प्रश्न. निर्देशांकांच्या कोणतेही 4 मर्यादा. गणिताऐवजी आता प्रश्न विचारण्यात आला. नेक्स्ट यानंतर पुढच्या प्रश्नपत्रिकेत पहा. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये. हे तर सततच विचारले जात आहेत सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रावरती. व्यापारी बँकेचे कार्य पुन्हा एकदा आलं आहे. काळानुसार बाजाराचे प्रकार. बाजाराच्या प्रकारांवरती आता प्रकारांवरती प्रश्न आलेले आहे. निर्देशांकाचे उदाहरण आहे. त्यानंतर भारताच्या विदेश व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. तर इथं प्रकरण बदललं. शेवटचं 10वं प्रकरण ह्या ठिकाणी विचारण्यात आले. यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मित्रांनो, सतत विचारला जाणारा प्रश्न आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये. बाजारातल्या प्रकारावरती प्रश्न. रिझर्व्ह बँकेची कोणतीही 4 कार्ये सांगा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचे द्विमान प्रतिमान पुन्हा एकदा प्रश्न विचारला. निर्देशांकाचे प्रकार पुन्हा प्रश्न आलेला आहे. प्रकरणं तेच आहेत. एखादं प्रकरण मी सांगतो रिपीट होतं आहे, अदरवाईज सगळे तसेच प्रश्न विचारले जात आहेत. मित्रांनो पहा, आत्तापर्यंत आपण प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 4 आणि हा प्रश्न क्रमांक 3 पाहिला. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाणार आहेत. त्याच्यात आत्तापर्यंत कोणते प्रश्न विचारले त्याच्यावरती माहिती पाहणार आहोत. तो सेपरेट आपण हा 4था व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याच्या संदर्भातला, त्यामुळे तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका. आज आपण प्रश्न 3ऱ्यावरती फोकस केला. थोडक्यात उत्तरांचा जो 4 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये म्हणजे मी एवढे सगळे प्रश्न वाचल्यावरती मला जर स्पष्ट काही मुद्दे ह्या ठिकाणी लक्षात आले की 4 पॉईंटच्या पुढं पॉईंट लिहिण्याची गरज नसते, कारण 4 वैशिष्ट्ये 4 कार्य असे स्पष्ट उल्लेख असतो. फक्त प्रकार आले तर जेवढे असतील तेवढे लिहायला लागतात. बाकीच्या ठिकाणी 4 मुद्दे आणि प्रकरणं ठरलेले आहेत. पहिलं प्रकरण आहे बाजारांचं प्रकरण आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण, निर्देशांकाचं प्रकरण, मागणीचं प्रकरण आहे आणि नाणे बाजार, भांडवल बाजाराचं प्रकरण आणि त्यानंतर भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहार. ह्या प्रकरणांवरती सतत प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. 5 प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यातले हे 4-5 प्रकरणं कंपल्सरी आहे की जे विचारलेच जात आहेत आणि एखादं प्रकरण दरवर्षी चेंज होतं आहे की त्याच्यावरती वेगळं तुम्हाला प्रकरण दिसेल. त्यामुळे कन्फ्यूज होतात मुलं की अरे नाही, पाठीमागच्या वर्षी या प्रकरण होते, आता त्या प्रकरणावर दुसऱ्याच प्रकरण आहे. पण रिपीट झालेली कोणती प्रकरणं आहे ते तुम्ही पाहिली तर 4-5 प्रकरणं असे आहेत की ते रिपीट होत आहेत, कंटिन्यू रिपीट होत आहे. तर त्या प्रश्नांचा विचार करून जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच तुम्हाला हाही प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील आणि प्रश्न कसे आणि कोणते येतात हेही लक्षात येऊन जाईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आणखी एका प्रश्नाच्या संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.